मारुतीरायांनी शेंदूर लावलं. कशासाठी लावलं? जेव्हा सीता माता भांग भरत असताना शेंदुराचा वापर भांग मध्ये करत होत्या, तेव्हा मारुतीरायांनी त्यांना विचारलं की आईसाहेब हे काय? मग देवीने त्यांना सांगितलं की माझ्या पतीचे आयुष्य वाढण्यासाठी, श्रीरामांची आयु वाढण्यासाठी हे मी शेंदूर लावित आहे. असा विचार करण्या मात्राने मारुतीरायांनी पूर्ण अंगाला शेंदूर लावले, या भावनेने की श्रीरामाच्या श्रीपत्नींनी नुसतं भांगेत शेंदूर भरला तर त्यांचं आयुष्य वाढतं, तर मी पूर्ण अंगाला शेंदूर लावल्याने माझ्या स्वामीचं आयुष्य आणखी वाढल. असे बरेचसे शेंदूर चर्चित देवीचे जे स्वरूप आहेत यांचं महत्व काय? माता रेणुका, माता सप्तशृंगी याच्यामधलंच एक स्थान म्हणजे देवासमध्ये असणारं माता चामुंडा देवीचं स्थान. तुळजाभवानी आणि चामुंडाचं एक ठिकाणी स्थान आहे. पलीकडच्याच ठिकाणी चामुंडा माता, अलीकडे तुळजाभवानी. माता भगवतीचं तुळजाभवानीचं आतापर्यंत स्वरूप आपण काळ्या पाषाणाचंच पाहिलंय, परंतु त्या ठिकाणी देवीचा मुखवटा जो आहे तो शेंद्रात बनवलेला आहे. चामुंडा देवी देखील शेंदूर चर्चित आहे. मग याचा अर्थ काय? भगवतीचा अकराळ विक्राळ रूप आणि रक्तवर्णा रक्तशांभवी स्वरूप असल्यामुळे माता जगदंबेला शेंदूर चर्चित केलं जातं. शेंदूर अर्पण केल्या मात्राने माता भगवती प्रसन्न होते आणि शेंद्राचं एक अनन्यसाधारण महत्व असल्यामुळं, रौद्र अग्नी ज्वाला स्वरूप भगवती असल्यामुळं तिच्या अंगाचा जो रंग आहे तो अग्नीसारखा भगवा लाल भडक झालेला आहे. त्यामुळे देखील देवीला शेंदूर लेपन केलं जातं. आणि अशा वेगवेगळे बरेचसे कारण आहेत, मी सांगितलं तोच कारण नाही, असे वेगवेगळे बरेचसे कारण आहेत की ज्यामुळे भगवतीला शेंदूर अर्पण केलं जातं. ओम शांती.